आज सकाळ सकाळी झोपेतून उठून आलं पूर्ण गँग जवळ व्हिडिओ काढण्यासाठी, कारण की आज होता रविवार आणि रविवारी आम्ही कधीच घरी मुकडून बसत नाही, कारण की हप्ताभर आम्हाला कॉलेज ट्युशन क्लासेस सर्व एक करून या म्हणून काही जास्त व्हिडिओ काढणं होत नाही. पण आमच्या पूर्ण गँगचं दिमाग शांत राहत नाही, कारण की काही नाही कंटेंट वेगळं वेगळं काही नाही चालूच राहते आमचं काढणं. पहिले 6 ते 8 पर्यंत व्हिडिओ शूट केले आलो काही खाण्यासाठी, कारण की पोटामध्ये काही नसलं ना दिमाग काम करत नाही आपला. हे फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत, जास्त काही सिरियस घेऊ नका. इथे पण केले आपल्या सीबीने व्हिडिओ काढणं चालू, आणि एक लहान लेकरू होते फ्रेंच फ्राईज खावला बिचाराने पैसे जमा केले असतील 8 दिवस खायसाठी. या मित्रांना आपल्या त्यातले मी चोरून खाल्ले. करा रे बा तुमचं. आणि नंतर आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी व्हिडिओ काढण्यासाठी, आणि एकाच जागी व्हिडिओ काढणं आपल्याला बोर होत जाईल. चला म्हटलं दुसऱ्या जागी जाऊ व्हिडिओ काढायला. तर आम्ही आलो सरकारी शाळेमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी. काही व्हिडिओ पहिले आपल्या अक्षरने शूट केले, कॅमेरा घेतला मी ना हाती, आणि आम्ही दोघांनी मिळून खूप सारे व्हिडिओ शूट करून घेतले. आणि आणखी एक व्हिडिओ आम्हाला शूट करायचा होता, म्हणून आम्ही आलो झाडाखाली. काही व्हिडिओ इथे शूट करून घेतले आणि नंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. पण आपल्या भावाला एकदम खतरनाक जागा दिसली ते म्हणजे की लहान लेकरांना बनवलेलं घर, आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम खतरनाक दिसू राहिली. गोष्टीवर नक्की एकदा फॉलो करून टाका. आपल्याला घरचे फोन तो आंघोळ करता का नाही काही ऐकलं. आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, आणि दुपारी घरी जाऊन आंघोळ करून जेवण करून मी निघालो पुष्पा सोबत व्हिडिओ काढण्यासाठी, आणि आलो नारूबाईच्या शोरूम. आणि इथून पहिले पुष्पा सोबत काही कॉमेडी व्हिडिओ शूट करून घेतले, नंतर गेले नारूबाई सोबत व्हिडिओ शूट, आणि संध्याकाळचे वाजले आम्हाला इथे 5. तर अशा प्रकारे कटला आमचा पूर्ण रविवार. खरंच आजच्या व्हिडिओ मध्ये मजा आली असेल तर नक्की इथं फॉलो करून टाका, आणि तुमच्या भावाला लाईक सुद्धा करून टाका, म्हणजे आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील पाहिजे.